नमस्कार, माझं नाव सोमनाथ अभंग, मी रांजणगाव गणपतीवरून आहे. तर मी आज आलोय सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये साखरवाडी या गावामध्ये. साखरवाडीमध्ये माझ्यासोबत संगीता बनकर मावशी आहेत. तर आतापर्यंत आपण ऐकलंय की अमृत ज्यूसने अनेक हजारो लाखो लोकांना बरे केले, माणसांना बरे केले. परंतु आज एक आपण युनिक रिझल्ट ऐकणार आहे. अमृत ज्यूसमुळे एक युनिक रिझल्ट आलेला आहे. या मावशींच्या बोर जातीच्या शेळीला रिझल्ट आलेला आहे. तर मॅडम, शेळीचा रिझल्ट सांगतील. मॅडम, काय त्रास होता शेळीला आणि काय फरक पडलाय? शेळी 3 महिन्याची गाभण होती. त्या शेळीला पीठ चारल्यामुळे ती पूर्ण फुगली. 8 दिवस तिला डॉक्टरांचा प्रयत्न केला पण काहीच हित झालं नाही. आणि तिला 10-15 हजार रुपये घालवले. रोज इंजेक्शन, रोज गोळ्या घेतल्या तरी तिला काहीच उपयोग झाला नाही. शेवट डॉक्टरांनी तिला विलास सोडून दिला. ती म्हणली आता काहीच विलास होऊ शकत नाही. मग परत 4-5 दिवसांनी मी परत अमृत ज्यूस चालू केलं. तिला रोज सकाळ संध्याकाळी 1 टोपण आपलं आणि ग्लासनीच पाणी पाजलं तिला. ग्लासनीच अमृत ज्यूस पाजला. आता तिला 7वा दिवस आहे आजचा. पूर्ण शेळी आमची उठून चालायला लागली आणि खायला बी सुरुवात झाली. येस. तर मंडळी, एक बोर जातीची शेळी, 3ऱ्या महिन्याची गाभण शेळी, तिला पीठ चारल्यामुळे ती फुगल्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टरांनी 4-5 दिवस तिच्यावरती इलाज केला. तिला काही फरक पडत नव्हता. ती पूर्ण जागेवरती बसली होती. डॉक्टरांनी सांगितलं आता जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील. परंतु मावशींना राहवलं नाही. त्यांनी अमृत ज्यूस शेळीला चालू केलं. सकाळ संध्याकाळी ग्लासामध्ये अमृत ज्यूस पाजलं आणि अमृत ज्यूस पाजल्यानंतर त्यांची शेळी आता उठून उभी राहिली, चालायला लागली, खायला लागली. एक 3 महिन्याची गाभण शेळी जर अमृत ज्यूसने बरी होऊ शकते तर नक्कीच बाकीच्या प्राण्यांवरती सुद्धा आपण ट्राय करू शकतो. तर आतापर्यंत माणसांचा रिझल्ट आपण पाहिला होता, परंतु आता शेळीचा सुद्धा अमृत ज्यूसमुळे रिझल्ट आला. येस, थँक्यू.